244 करमाळा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे दिग्विजय दिगंबरराव बागल यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करमाळा दौऱ्यावर आले होते. मुख्यमंत्री शिंदे हे करमाळा येथे सभेसाठी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या 3-4 दिवसांपासून या सभेबाबत करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी उत्सुकता होती. या सभेमध्ये मुख्यमंत्री नेमके काय बोलणार, कोणते मुद्दे मांडणार, कोणावर टीका करणार याकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या होत्या. या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्री शिंदे यांचा करमाळा दौरा पार पडला. सोबतच करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या आवारामध्ये मुख्यमंत्र्यांची दिग्विजय दिगंबरराव बागल यांच्यासाठी प्रचारसभाही पार पडली. तर या सभेमध्ये बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी नेमका कोणत्या मुद्द्यांवर भर दिला याविषयीची माहिती आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात यूट्यूब चॅनल खबर मराठी आणि आपणा सर्वांना विनंती आहे की आपण आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग जाणून घेऊयात की करमाळा येथील सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमके कोणत्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले ते. या प्रसंगी बोलत असताना त्यांनी येथील उमेदवार दिग्विजय बागल यांना पूर्णपणे पाठबळ देण्याची ग्वाही दिली. तसेच आपली सर्व ताकद त्यांच्या पाठीशी लावण्याची ही घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. यावेळी बोलत असताना त्यांनी मी CM म्हणजे कॉमन मॅन आहे, मी सर्वसामान्य कुटुंबातील असून मी शेतकरी कुटुंबातील आहे या मुद्द्यावरही त्यांनी भर दिला. हे सांगत असताना त्यांनी हे जे सरकार आहे हे माझे सरकार म्हणजे सर्वसामान्यांचे सरकार आहे असेही सांगत असतानाच मी शेतकरी कुटुंबातील आहे आणि त्या कुटुंबांमध्ये कशा प्रकारचे वातावरण असते, घर चालवत असताना नेमक्या कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते हे सर्व परिस्थितीची जाणीव मला आहे आणि त्यामुळेच ज्यावेळी मी सत्तेत येईल त्यावेळी सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी, कामगारांसाठी काहीतरी सकारात्मक असे करण्याचं मी निश्चित केलं होतं आणि त्या अनुषंगानेच महाराष्ट्र राज्यामध्ये विविध योजना राबविल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये दिली. सोबतच आपण एखाद्याला जर पाठबळ दिलं तर पूर्ण ताकदीने आपण पाठबळ देतो याकडेही त्यांनी जाणीवपूर्वक असं लक्ष वेधलं आणि ते सांगत असताना त्यांनी आपण ताकद दिली म्हणजे पूर्णपणे ज्यांना ताकद दिली आहे त्यांच्या पाठीशी राहतो हे त्यांनी ठासून सांगितलं. आणि यासाठी त्यांनी उदाहरण देत असताना त्यावेळी आपण ज्यावेळी सत्ता सोडून गेलो होतो त्यावेळी आमदार हे मोठ्या विश्वासाने आपल्या सोबत राहिले होते. त्यावेळी त्या आमदारांनी आपल्याला जी सोबत दिली ती आपण खंबीरपणे पाठीशी राहत असल्यामुळेच त्या आमदारांची साथ आपल्याला मिळाली हे देखील त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये नमूद केले. आणि ते सांगत असतानाच त्यावेळी आम्ही सत्ता सोडून ज्यावेळी आलो त्यावेळी आमदार माझ्यासोबत मोठ्या विश्वासाने राहिले, त्यावेळी आम्ही जीवाची बाजी लावून शिवसेना वाचवली असेही त्यांनी त्यांच्या येथील भाषणामध्ये स्पष्टपणे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी करमाळा येथील त्यांच्या सभेमध्ये नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. तो निशाणा साधत असताना त्यांनी वेळोवेळी मी जनतेमध्ये काम करणारा नेता आहे किंवा मी ग्राउंड लेवलला काम करणारा नेता आहे, मी कॉमन मॅन आहे हे सांगत असताना त्यांनी आपण केवळ फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून काही सरकार चालवले नाही असे विधान केले. आणि ते करत असताना त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा या सभेमध्ये साधल्याचे जाणवले. कोरोना काळात देखील आपण घरात बसून न राहता लोकांमध्ये जाऊन, हॉस्पिटलमध्ये जाऊन लोकांना धीर दिला आणि त्यावेळी त्याची गरज होती याकडेही त्यांनी लक्ष वेधल्याचे त्यांच्या भाषणामध्ये दिसून आले. दरम्यान शिवसेनेचे उमेदवार असणारे दिग्विजय दिगंबरराव बागल यांच्या प्रचारासाठी आलेले असताना या ठिकाणी प्रचार करत असताना मुख्यमंत्र्यांनी येथील जे विरोधी उमेदवार आहेत त्यांच्याविषयी बोलण्याचे टाळले किंवा इतर नेतेमंडळींबद्दल देखील त्यांनी टीका टिप्पणी करण्याचे टाळल्याचे दिसून आले. याशिवाय त्यांनी प्रामुख्याने लाडकी बहीण योजना असेल किंवा युवकांसाठी दिलेल्या योजना असतील, शेतकऱ्यांची
कर्जमाफी असेल, त्यांच्या विजेमध्ये दिलेली माफी असेल, या मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रामुख्याने आपण या 2-2.25 वर्षाच्या सत्ता काळामध्ये केलेली कामे आणि मागील सरकारने 2.5 वर्षाच्या काळामध्ये केलेली कामे यांची तुलना करा, आम्ही आमचा रिपोर्ट सादर केला आहे असे सांगून आपण जी काही कामे केली आहेत त्या कामावर त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न या सभेमधून केल्याचे दिसून आले. करमाळ्याविषयी बोलत असताना त्यांनी करमाळा ही गुणी माणसांची खाण आहे या असे विधान करून त्यांनी करमाळ्याविषयी गौरवोद्गार काढले. करमाळ्याविषयी बोलत असताना त्यांनी सैराट या चित्रपटाचाही उल्लेख आपल्या भाषणामध्ये केल्याचे दिसून आले. तसेच माजी मंत्री दिगंबरराव बागल यांचे काम आणि नाव या भागामध्ये मोठे होते आणि त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून त्यांचे पुत्र दिग्विजय यांना जनता साथ देईल असा विश्वासही व्यक्त केला. तसेच नावातच दिग्विजय असल्यामुळे दिग्विजय बागल यांचा या निवडणुकीतील विजय निश्चित आहे अशी खात्रीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच करमाळा विधानसभा मतदारसंघातील ज्या काही प्रलंबित प्रश्न असतील त्यांना लागेल तेवढा निधी देऊ, त्यांना निधी कमी पडू देणार नाही. येथील MIDC असेल, अत्याधुनिक असं उपजिल्हा रुग्णालय, केळी संशोधन केंद्र, तसेच महत्त्वाचा मुद्दा असणारे आदिनाथ आणि मकाई या सहकारी साखर कारखान्यांना आपण मदत करू, धरणग्रस्तांना पर्यायी जमिनींचे वाटप करू, याशिवाय करमाळा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सोडवू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी त्यांच्या भाषणातून या ठिकाणी दिली. तसेच लाडकी बहीण योजनेविषयी बोलत असताना या लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांनी आता महालक्ष्मी योजना आणली आहे, त्यावेळी आमच्या योजनेसाठी 46,000 कोटी कोठून आणणार असे विचारणारे हे आता त्यांच्या महालक्ष्मी योजनेसाठी 92,000 कोटी रुपये कोठून आणणार असा सवालही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. तसेच त्यांच्या सत्ता काळामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून तब्बल 90,000 रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश आले आणि आपल्या सत्तेच्या काळामध्ये आपण केलेल्या कामाचे समाधान आहे असे विधानही त्यांनी त्यांच्या या सभेमध्ये केले. येथील शिवसेनेचे उमेदवार असणारे दिग्विजय दिगंबरराव बागल यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी जी सभा घेतली त्या सभेबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत असताना ही सभा ही या निवडणुकीच्या अनुषंगाने गेम चेंजर ठरू शकते असे विधान येथील शिवसेनेचे नेते असणारे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी नुकतेच काही दिवसांपूर्वी केले होते. सोबतच या सभेमुळे येथील बागल समर्थकांमध्ये, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही एक वेगळे उत्साहाचे वातावरणही सध्या दिसून येऊ लागलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला नेमके काय वाटते? मुख्यमंत्र्यांची झालेली ही सभा, दिग्विजय दिगंबरराव बागल यांची शिवसेनेकडून असणारी उमेदवारी आणि दिग्विजय यांच्या पाठीशी खंबीरपणे राहून त्यांना ताकद देण्याची मुख्यमंत्र्यांनी दिलेली ग्वाही या पार्श्वभूमीवर या विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवित असणारे दिग्विजय बागल यांची कामगिरी नेमकी कशी राहील याविषयीची तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा. सोबतच आपण सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट राहा.